आता बातमी आहे कांद्या निर्यातीला बसलेल्या फटक्याची। बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका नाशिकमधील कांद्याला देखील बसलाय। कारण भारताने सीमा सील केल्याने कांद्याचे शेकडो ट्रक अडकलेत। नाशिक जिल्ह्यामधून दररोज 50 ते 60 ट्रक कांदा बांगलादेशला रवाना होतात। त्यामुळे कोट्यावधींचे व्यवहार ठप्प झालेत। पाहूयात एक खास रिपोर्ट। बांगलादेशात हिंसाचार, कांद्याला फटका। सीमा बंद, कांद्याचे शेकडो ट्रक अडकले। नाशिकातून होणारी कांदा निर्यात ठप्प। बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका नाशिकातील कांद्याला बसलाय। काही दिवसांपूर्वीच बांगलादेशमध्ये 50,000 टन कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली होती। मात्र तिथे उसळलेल्या हिंसाचारानंतर भारताने दोन्ही देशांची सीमा सील केली आहे। त्यामुळे कांद्याचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती आहे। नाशिकमधून दररोज 50 ते 60 ट्रक कांदा बांगलादेशला रवाना होतात। त्यामुळे कोट्यावधींचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेत। एवढंच नाही तर देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे। जर एक्सपोर्ट झाल्यामुळे कांद्याला बाजार भेटत असतो आणि बाजार भेटल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद असतो, व्यापाऱ्यांना आनंद असतो, पण ते जर आपला व्यापार चालू नाही झाला तर त्याचा कांद्यावर परिणाम होऊ शकतो। बांगलादेशकडून 75% शेतमाल आयात होतो। भारतातून सर्वात जास्त कांद्याची निर्यात बांगलादेशलाच केली जाते। मागील 4 वर्षात भारतातून बांगलादेशला झालेली कांद्याची निर्यात पाहूया। 2024च्या एप्रिल आणि मे महिन्यात 35 कोटींचा 8,275 टन, 2023-24 मध्ये 1,555 कोटींचा 7,24,714 टन, 2022-23 मध्ये 897 कोटींचा 6,71,125 टन आणि 2021-22 मध्ये 1,301 कोटींचा 6,58,721 टन कांद्याची निर्यात झाली आहे। बुधवार सकाळपासून हळूहळू ट्रक बांगलादेशमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे। मात्र सीमा पूर्णपणे सुरू होण्यासाठी अजून 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। सर्वसामान्यांना कांदा नेहमीच रडवतो। बांगलादेशातील अराजकतेच्या निमित्ताने दरावर परिणाम व्हायला नको यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची मागणी होते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।